दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण घरच्या घरी कशा पद्धतीने करायचं आहे, किती सत्यनारायण करायचं आहे आणि ही सत्यनारायणाची सेवा का करायची आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजणच ब्राह्मणांना किंवा गुरुजींना बोलवून आपल्या घरी सत्यनारायण करून घेतो. पण दिंडोरी प्रणित केंद्रानुसार घरची कुलस्त्री स्वतः घरच्या घरी सत्यनारायण करू शकते. यासाठी कोणत्याही ब्राह्मणाला कोणत्या गुरुजींना बोलवण्याची गरज नाही. ही सेवा श्रावण महिन्यापासून आपण नक्कीच करू शकता. सत्यनारायण पूजा हे बरेच स्वामी सेवेकरी करतात. ही दर पौर्णिमेला करायची सेवा असते. तर दर पौर्णिमेच्या प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायणची मांडणी करून सत्यनारायणाची पूजा करता. पण या श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि जर कोणी अजूनही सत्यनारायण पूजेला सुरुवात केलेली नाही त्यांनी सत्यनारायण करायला काहीच हरकत नाही. सत्यनारायणच्या तुम्ही एकूण 5 सत्यनारायण करू शकता, 7 करू शकता, 9 करू शकता, 11, 21, 108 सत्यनारायण तुम्ही करू शकता. एकच दिवस मांडणी करायची आहे आणि पूजा आपल्याला रोज करायची आहे. म्हणजे ग्रंथाचे वाचन आपल्याला रोज करायचे आहे. ही पूजा तुम्ही देवघरासमोर मांडला तरी काही हरकत नाही. पूजा कशी मांडायची आहे तर पूजा मांडणीसाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. त्या चौरंगावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड स्वच्छ किंवा नवीन कापड घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडेसे गहू ठेवायचे आहेत. पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे. कलशाला आपल्याला हळद कुंकू लावायचे आहे. त्यानंतर तामण घ्यायचं आहे. तामणावरती तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्या बाजूला आपल्याला आंब्याचे डहाळे देखील लावायचे आहे. कलशाच्या मागे सत्यनारायणचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. कलशासमोर उजव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या हाताने आपल्याला 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. प्रत्येक सुपारी ही विड्याची 2 पाने ठेवायची आहेत. प्रत्येक विड्याच्या खाली 2 पाने ठेवायची आहेत. तर उजव्या हाताला पहिला गणपती, त्यानंतर कुलदेवी आणि तिसरा आहे वरुण देवता. अशा पद्धतीने आपल्याला या 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक सुपारीचे पंचोपचार पूजा करायची आहे. प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची पूजा करत असताना हळद कुंकू, धूप, दीप, अक्षदा, फुलं वाहायची आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर दुसरी सुपारी आहे ती कुलदेवीची आहे. तिला आपल्याला हळद कुंकू, धूप, दीप, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. तिसरा आहे वरुण देवता. वरुण देवतांना देखील आपल्याला हळद कुंकू वाहायचं आहे, फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा या 3 देवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्ण आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपल्याला जे बाळकृष्ण आहेत ते आपल्याला देवघरातून आपल्याला घेताना थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मग ते बाळकृष्ण आपल्याला देवघरातून उचलायचे आहेत. ते बाळकृष्ण आपल्याला जे आपण तामणामध्ये तांदूळ घेतले आहेत त्यावरती ठेवायचे आहेत. बाळकृष्णांना अष्टगंध लावून फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप दाखवायचं आहे. धूप दीप असेल ते दाखवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 वाटी प्रसाद म्हणजे शिऱ्याचा प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे. बाजूला रांगोळी काढायची आहे, समई लावायची आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग आपल्याला एक पोथीचं वाचन करायचं आहे. ही पोथी आहे सत्यनारायणाची. ही सत्यनारायणाची पोथी तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल. यामध्ये एकूण 5 अध्याय असतात. या 5ही अध्यायांचे आपल्याला पठण करायचे आहे. त्यानंतर सत्यनारायणची आरती करायची आहे आणि जो प्रसाद आहे शिऱ्याचा तो प्रसाद आपल्या घरातील लोकांनी खायचा आहे. हा बाहेरील लोकांना आपल्याला प्रसाद खाऊ म्हणून द्यायचा नाही. ही सेवा करण्यासाठी आपल्याला 30 ते 35 मिनटं लागतात पहिल्या दिवशी. आता जर तुम्ही ही श्रावण महिन्यामध्ये सुरू करणार असाल
आणि तुम्हाला अखंड 5 दिवस किंवा अखंड 7 दिवस किंवा 11 दिवस 9 दिवस जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता. कारण श्रावण महिना तितकंच पावित्र आहे, तितकाच पवित्र आहे. आणि ज्यांनी कोणी अजून ही सुरुवात केलेली नाही, ज्यांना सत्यनारायण करायचं आहे, त्यांनी येत्या कोजागिरी पौर्णिमेपासून ही पूजा करायला काही हरकत नाही. जी आपण दर महिन्याला कोजागिरीच्या पौर्णिमेप्रमाणे सत्यनारायण जे करतो तो आपण पौर्णिमेचा दर महिन्याला करतो, तो आपण प्रदोष काळामध्ये करत असतो, म्हणजे सायंकाळच्या वेळी. पण तुम्ही जी ही पूजा आहे श्रावणामध्ये जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील 5, 7, 9 काय असतील ते तुमची इच्छा, ती जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये देखील करू शकता, दुपारच्या वेळेमध्ये देखील करू शकता. तुमची मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर तुम्ही ही पूजा नक्कीच तुमच्या घरामध्ये करू शकता. आता ही पूजा एकदाच मांडायची आहे. याची फुले खराब झाली तर फुले बदलायची आणि जर पाने खराब झाले तर पाने बदलायचे आहेत. बाकी पूजा मांडणी आपल्याला हलवायची नाही. जर तुम्ही 7 सत्यनारायण करणार असाल किंवा 21, 11 तीच पूजा आपल्याला ठेवायची आहे. फक्त आपल्याला फुलांनी पानं बदलायची आहे. बाकी आपल्याला पूजा मांडणी हलवायची नाही. कंटिन्यू तुम्हाला त्याच मांडणीवर वाचन करायचं आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये करू शकता. आता सत्यनारायण का करायचं असतो तर ज्याची आर्थिक परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही ही भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा आहे, ही श्रावणामध्ये केली जाते. मागच्या महिन्यामध्ये अधिक महिना होता. बऱ्याच स्त्रियांनी अखंड अधिक महिना, श्रावण महिना दोन्हीही महिने पूर्ण सत्यनारायण केलेले देखील आहेत. हा सत्यनारायणचे नक्कीच आपल्या जीवनामध्ये फरक देखील जाणवतो. आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही. त्याचबरोबर भगवान विष्णूंची ही सर्वात प्रभावी सेवा आहे. आणि माता लक्ष्मी ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही. ती आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि अखंड स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते. तर आर्थिक प्राप्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्हाला कर्ज वगैरे असतील तर त्यातून तुम्ही सोडण्यासाठी तुम्ही ह्या सेवा करू शकता. सर्वात महत्त्वाचं संतती प्राप्तीसाठी देखील ही सेवा अतिशय उत्तमाची आहे, प्रभावी आहे. तितकेच तुम्ही 108 सत्यनारायण किंवा 21 सत्यनारायण 51 सत्यनारायण जर तुम्ही या श्रावण महिन्यापासून करायला सुरुवात केलात तर जी काही तुमची इच्छा आहे संतती प्राप्तीसाठी ती नक्कीच तुम्हाला होईल. नक्कीच तुमची फलप्राप्ती देखील तुम्हाला या गोष्टीची मिळेल. यासाठी नियम एकच आहे, मांसाहार करायचा नाही. बाकी कोणताही नियम नाही. फक्त जो प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद आपण सर्वांनी घरच्यांनीच खायचा आहे, बाहेरच्या लोकांना हा प्रसाद म्हणून द्यायचा नाही. अशा पद्धतीने ही सत्यनारायण आपण घरच्या घरी सर्व स्त्रिया करू शकतो. दर पौर्णिमेला देखील आपण ही सत्यनारायण सेवा करायची आहे. पण ही श्रावणातील सत्यनारायण जी पूजा आहे ही आपण सकाळी संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पण जी दर पौर्णिमेला आपण जी करतो ती फक्त प्रदोष काळामध्ये करायची असते, सायंकाळच्या वेळी. आणि ज्यांनी अजून कधी सत्यनारायण केलेलं नाही त्यांनी या कोजागिरीपासून सत्यनारायण करायला काहीच हरकत नाही. आणि जर तुम्हाला श्रावण महिन्यापासून या पवित्र महिन्यापासून जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही आज उद्या कधीही या सेवेला सुरुवात करू शकता. नक्कीच याची फलप्राप्ती चांगली आहे. हळू का होईना पण तुमची आर्थिक प्रगती नक्कीच होईल. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केलेच पाहिजेत. पण कष्टाबरोबर जर अध्यात्माची साथ असेल तर नक्कीच आपल्याला जी काही आपली आर्थिक प्रगती आहे ती नक्कीच आपल्याला झालेली जाणवून येईल. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.